मोदी तुम्ही असे स्टेटमेंट का करतात की जेणेकरून एखाद्याला तुमच्या विरोधात बोलण्यासाठी भाग पडेल? तर मला सांगा, तुम्ही आता जे स्टेटमेंट केलेलं आहे की मी असा भारत विकसित करेल की ज्या भारतामध्ये फॉरेनर व्हिजिटर इंडियन व्हिसा घेण्यासाठी रांगेत उभे राहतील. काही गरज नाहीये. तुम्ही 2014 पासून ते 2024 पर्यंत आम्हा भारतीयांना जे रांगेत उभं केले ते काही कमी नाहीये. आणि त्यामध्ये अजून फॉरेनर लोकांची भरती करू नका. ज्या नोटाबंदी तुम्ही केल्या तेव्हा पण रांगेत उभे राहिलो, त्याच्यात कितीतरी माणसं गेली. त्यानंतर आता सिलेंडरच्या रांगेत आम्ही उभे राहिलो, त्यात पण लोक काही हार्ट अटॅकने गेले. मला सांगा, अजून तुम्ही फॉरेनर लोकांना इथे कोणत्या गोष्टीसाठी व्हिसा अप्लाय करायला सांगतात? काय अशी सुविधा तुम्ही त्यांना इथे देणार आहेत? तर आज तुम्ही बघा, भारतामध्ये हे जे काही फॉरेनर लोक व्हिजिट करतात, हे कशासाठी व्हिजिट करतात? हे योगासाठी व्हिजिट करतात, मेडिटेशनसाठी व्हिजिट करतात. इथं आयुर्वेदिक जे मेडिसिन्स वगैरे ऍप्लिकेबल आहे त्यासाठी व्हिजिट करतात. एज्युकेशन किंवा इतर फॅसिलिटीसाठी नाही. खूप किरकोळ असेल ती पर्सेंटेज जे एज्युकेशनसाठी इंडियामध्ये येतात. तर मला मोदीला इतकं सांगायचंय की तुम्ही 2014 पासून ते 2024 पर्यंत हे जे काही 10 वर्ष आहेत त्यामध्ये तुम्ही जीडीपी वरती आणलं असेल, पण मला ह्या गोष्टीचं उत्तर द्या, त्यामध्ये आपले जे कर्ज आहे ते कुठून कुठपर्यंत गेलेले, डेब्ट्स किती वाढलेले आहेत इंडियाचे? हे नका सांगू की इंडियाची जीडीपी ग्रोथ झालेली. इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही केलं, आणि कोणत्या इन्फ्रास्ट्रक्चरची तुम्ही गोष्ट बोलताय? इन्फ्रास्ट्रक्चर आज मला सांगा, मुंबईमध्ये जे काही कोस्टल रोड वगैरे बनलेले आहेत बाहेरून, ते कोणासाठी बनलेले आहेत? आमच्या सामान्य वर्गांसाठी बनवलेले आहेत का? ज्या आज साऊथ बॉम्बेला जे काही कोस्टल रोड कनेक्टेड होतं, साऊथ बॉम्बेमध्ये कोणते बिझनेसमॅन आहेत? महाराष्ट्रीयन बिझनेसमॅन आहेत का मॅक्झिमम? हे कोस्टल रोड जे काही तुम्ही आता बनवले त्यामध्ये तुम्ही मँग्रोव्स जे झाडं असतात जे संरक्षण करतात जमिनीची, आतमध्ये फ्लड येऊ नये किंवा आतमध्ये समुद्राचे जे ओटी असतात ते आतपर्यंत येऊ नये, त्याचं ते रक्षण करतात मँग्रोव्स, ते तुम्ही तोडत चाललेत. त्यामध्ये जो काही कोळी बांधव आहे तो अडचणीत येत चाललाय. मध्यंतरी आता तुम्ही बघा, आता जस्ट लेटेस्ट न्यूज बीबीसी वरती देण्यात आली होती. प्रगती ह्याला नाही बोलत की आपण इन्फ्रास्ट्रक्चर वरती अजून इन्फ्रास्ट्रक्चर बनवतोय, ह्याला नाही बोलत प्रगती. प्रगती जो रुरल एरिया असतो त्या रुरल एरियापर्यंत तुमचे जे रोड कनेक्टेड आहेत ते किती व्यवस्थितपणे कनेक्टेड आहेत त्याला प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर बोलतात. तर मला सांगा, आज युएसए मध्ये एलिमेंटरी स्कूलमध्ये तिकडचे जे काही नागरिक आहे ते त्यांच्या मुलांना एलिमेंटरी स्कूलमध्ये टाकतात, आणि एलिमेंटरी स्कूल आहेत त्या सगळ्या युएस गव्हर्नमेंटद्वारे ऑपरेट केल्या जातात. तिकडे असं नाही की प्रायव्हेट क्लासेस आहे, प्रायव्हेट कॉलेजेस आहे, प्रायव्हेट स्कूल आहेत, असतील पण खूप कमी असतील. तर आपल्या इथं सरकारी शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही का नाही करत? इन्फ्रास्ट्रक्चर तिथे करा ना. तुमच्या गव्हर्नमेंटचे स्कूल असे पाहिजे ना, फर्स्ट पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत गव्हर्नमेंटचे सगळ्या स्कूल एकदम हायली ऍडव्हान्स पाहिजे. एज्युकेशन जर आपण फ्री दिले तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेमच काय?